महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। हा समारंभ प्रतिष्ठानच्या कुंभारवेस मधील कार्यालयात पार पडला। सदरचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या शुभ हस्ते तर प्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर सोनाली गोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। या प्रसंगी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर शैलेश पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार, संजय बिद्री, राजू साभूमकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील रामशेट्टी, सचिव तम्मा कडघंची या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। आसावाचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार व राजू साभूमकर यांनी आपल्या मनोगतामधून वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। अनेक वेळा वीरशैव प्रतिष्ठान असेल, बसवेश्वर विचार मंच असेल, या सर्वांसाठी झटणारा एक उपक्रमशील कार्यकर्ता आहे, तो म्हणजे मधेश प्रभू। त्याच्या या कुठल्या तरी कल्पक बुद्धीतनं अशा वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात आणि सुचवतोय निघून जातोय। ते कार्यक्रम करायला तर सोडा, परवा बसल्या बसल्या सर शाळेत म्हणजे महिला दिनाला काय कार्यक्रम करायचा, तर मला म्हणलं की आपण बाकी सगळं करतोय, होम मिनिस्टर घ्यायचं। अरे म्हणते होम मिनिस्टर घ्यायचं काय, सूत्रसंचालन कोण करा, बघू आपण करू, कोणाचं करायला जे गडप झाला नाईलाज झालं, मला डिक्लेअर तर केलेलं होतं आणि सगळं वजन माझ्या गळ्यातच पडलं आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्हाला घ्यावा लागला। आणि त्याला तुम्ही जे आम्हाला असं हे पुरस्कार देताय त्याबद्दल आम्हाला आमच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना एक प्रकारचं बूस्ट मिळतं आहे किंवा जेणेकरून आपण असं करताना आपल्या कुठे आणि आपण केलेलं कार्याचं कुणी दुसऱ्याने जर कौतुक केलं ते जास्तच चांगलं वाटतं नेहमी सगळ्याला। आणि ह्या प्रतिष्ठाननी कुठलाही गाजावाजा धांगडधिंगा न करता हा जो स्तुत उपक्रम केला हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। नाहीतर कुठे तर मिरवणुका काढल्या आणि काय तर केल्या हा न करता हा जो ज्ञानाचा स्तुत उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे। हे दरवर्षी ते करतात, प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या याच्या प्रसंगाने मीही 2-3 एकदा आलेलो आहे। आदर्श शिक्षक पुरस्कारासह दयानंद आसावा प्रशाला, सहस्त्रार्जुन शिक्षण संकुल, राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळा, आयडीएल उर्दू प्रायमरी स्कूल या शाळांना उपक्रमशील शाळा या पुरस्काराने गौरविण्यात आले। समाजाभिमुख कार्यक्रमातून ज्ञानार्जनाचे काम करणाऱ्या सोलापुरातील विविध शाळेतील शिक्षक शिक्षिकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले। सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते। या उपक्रमाचे मुख्य संयोजक तथा शिक्षक मल्लेश पूर्वत यांच्या सामाजिक व विधायक कार्याचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार व प्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर सोनाली गोंगडे यांनी कौतुक केले। पूर्वंत हे उपक्रमशील कार्यकर्ता व कल्पक बुद्धिमत्ता असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे म्हणून सर्वांना परिचित आहेत। समाज हितासाठी झटणारे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रतिष्ठानच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन प्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर सोनाली गोंगडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान
जे फक्त पुरस्कारच देत नाही पण समाज उपयोगी कामासाठी सुद्धा खूप हातभार लावतो. म्हणजे आत्ताच आपण ऐकलं की वेगवेगळे उपक्रम पण या प्रतिष्ठानच्या वतीने केले जातात. तर अतिशय कौतुकास्पद ही गोष्ट आहे आणि आजचा कार्यक्रम सुद्धा तितकाच खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक शिक्षक हा समाजाचा एक खूप महत्त्वाचा पिलर आहे. आणि आमची मुलंही म्हणजे तुमच्या माध्यमातूनच घडतात. म्हणजे आपण म्हणतो की शिक्षिका ही दुसरी आई असते, शिक्षक असो शिक्षिका असतील, हा खूप महत्त्वाचा पाया आहे समाजाचा. आणि खरोखरच आज त्यांच्यासाठी आज हा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या हातून इथं तो दिला गेला, यासाठी खरोखर मला खूप आनंद होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रतिष्ठानच्या वतीने अजून खूप चांगली कामं व्हावी यासाठी आपल्या प्रत्येकाने या प्रतिष्ठानला हातभार लावणं खूप गरजेचं आहे. मग कुणीही कुठल्याही माध्यमातून कसलीही मदत असू देत, माझं असं म्हणणं, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी ज्ञान देण्याचं असू देत किंवा जरी आपण तिथं नसू पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रतिष्ठानला एकसंध बांधून आपण समाजासाठी काहीतरी करता यावं याचा प्रयत्न प्रत्येकामध्ये असावा. मग तो कुठल्याही माध्यमातला असू दे. जसं त्यांनी आता सांगितलं की उन्हाळ्यात टँकर देण्याचं काम केलं जातं पाण्याचा. किती पुण्याचं काम आहे की ज्या भागात पाणी मिळत नाही त्या भागात केलं जातं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं जे काही आहे शिक्षण केलं जातं, त्यांना पुस्तकं वगैरे पुरवली जातात. अशी खूप या माध्यमातून कार्यक्रम होतात. पण मला असं वाटतं की प्रत्येक फॅमिलीने काही ना काहीतरी प्रतिष्ठानला च्या सोबत राहून जर आपणही त्यांच्या सहभागी होऊन फक्त कार्यक्रमांना सहभागी न होता कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जर त्यांना आपण मदत असेल किंवा त्याचा सहभाग असेल जर केलं तर खऱ्या अर्थाने म्हणजे आपण एक समाजाचा प्रमुख भाग आहोत असं सुद्धा दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि खरोखर आज इथं जमलेल्या सगळ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन की ज्यांनी खूप चांगले उपक्रम केले प्रत्येक शाळांनी. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक मल्लेश पुरवंत यांनी, तर सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी, तर आभार प्रदर्शन शशिकांत बिराजदार यांनी केले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सदर उपक्रमाचे समाजातील मान्यवरांनी कौतुक केले.